एक्शन इंडिया टीव्ही न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। वडकी येथे स्मॉल वंडर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वडकी येथे 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत विज्ञान प्रदर्शनी संपन्न। स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वडकी येथे 4 दिवसीय चित्रकला, हस्तकला, विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली। सोबतच भित्तिचित्र स्पर्धाही घेण्यात आली। वृक्षारोपण व संवर्धन, व्यसनाचे दुष्परिणाम, भारतीय संस्कृती, दर्शन, राष्ट्रीय एकात्मता, प्रेरणादायी व्यक्तिमत्व, निसर्ग समतोल, मोबाईल एक व्यसन हे विषय देण्यात आले होते। किमान 350 कलाकृती सादर करून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। संस्थेच्या वतीने दरवर्षी समाजकार्य करणारे मान्यवरांना जीवनवृत्ती पुरस्कार देण्यात येतो। यावर्षी सुद्धा आनंदवन वरोरा येथील समीक्षा लेखक, कवी व सामाजिक कार्यकर्ते दीपक शिव यांना तसेच माजी इंडियन एअर फोर्स राजेंद्र प्रसाद सध्या सेंट्रल बँकेत वडकी कार्यरत मान्यवरांना जीवनवृत्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। समाज कार्यकर्ते संजय काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई काकडे यांनीही प्रदर्शनाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। तालुका प्रतिनिधी व पत्रकार कैलास कोडापे, अजिंक्य भारत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधी तसेच अमोल सांगणी, तरुण भारत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधी यांनाही प्रदर्शनास भेट दिली। पंचायत समिती राळेगावचे वडकी केंद्र प्रमुख विशाल किन्नाके व विस्तार अधिकारी वैरागडे यांनी प्रदर्शनात भेट दिली। परिसरातील शाळा व विद्यार्थी कन्या शाळा यांनी उत्साहाने प्रदर्शनाची पाहणी केली। एकंदरीत 400 कलाकृतीचे सादरीकरण करण्यात आले। शेवटच्या दिवशी पालकांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व माजी विद्यार्थी राधिका बांगरे व प्रेरणा मोहता यांनी प्रदर्शनात भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला। कला शिक्षक पुष्पक मोहुर्ले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले। प्राचार्य डॉक्टर मंजुषा सागर, अहमद शेख, शंकर मालखेडे, विज्ञान प्रदर्शनासाठी मार्गदर्शन करणारे नितीन गवडी, विजय फुलकर, शन्नो शेख, रुपाली दैवलकर, अक्षय वानखेडे सर्व शिक्षकांनी प्रदर्शनास मुलाची भूमिका पार पाडली। प्राचार्यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक करून विद्यार्थ्यांना पदके देऊन सन्मानित करून कार्यक्रमाची सांगता केली। मुख्य संपादक विनोद माहुरेसह यवतमाळ जिल्हा महिला प्रतिनिधी डॉक्टर मंजुषा सागर।